आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत। पेन्शनधारकांसाठी, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। आपण जर पेन्शनधारक असाल, कुटुंब निवृत्ती वेतनधारक असाल तर निश्चितच आपल्यासाठी सदरील व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा एक अत्यंत महत्त्वाचा आदेश आपल्यासाठी काल निर्गमित झालेला आहे। काय संपूर्ण आदेश आहे, कशा पद्धतीनं यापुढे पेन्शनधारकांना, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना काळजी घ्यावी लागणार आहे, या संदर्भातला हा संपूर्ण व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहतात, महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचं हे अत्यंत महत्त्वाचं पत्र काल निर्गमित झालेलं आहे। हे पत्र पेन्शनधारकांसाठी, निवृत्ती वेतनधारकांसाठी, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। या पत्राचा विषय फार महत्त्वाचा आहे। यामध्ये स्पष्ट असं नमूद करण्यात आलेलं आहे की निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांमध्ये जनजागृती करण्याबाबतचा विषय या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेला आहे। आणि हा का नमूद करण्यात आलेला आहे त्यामागे कारणही तसं आहे। राज्यातील जे काही पेन्शनधारक आहे, कुटुंब निवृत्ती वेतनधारक आहेत, त्यांना 7वा वेतन आयोग लागू झालेला आहे। परंतु बऱ्याच पेन्शनधारकांना, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना सुधारित दरानं 7वा वेतन आयोगाप्रमाणे पेन्शन मिळत नाही, किंवा काही लोकांना 7व्या वेतन आयोगाची थकबाकी सुधारित दरानं मिळालेली नाही। त्यामुळे बाहेरचे एखादे असे कोणी व्यक्ती आहेत की जे फोन करून कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना किंवा निवृत्ती वेतनधारकांना फोन करून संपर्क साधत आहेत आणि असं ते बोलत आहेत की आपल्याला आम्ही सुधारित दरानं पेन्शन किंवा आपली पेन्शनची थकबाकी ही आम्ही तुम्हाला काढून देऊ, त्यासाठी आपल्याकडून शासनाला काही वसुली देणं किंवा आपल्याकडे असलेली रक्कम शासनाला काही परत करणं अपेक्षित आहे। त्यासाठी संपर्क बाहेरच्या व्यक्तीकडनं साधल्या जात आहे। त्यामुळे असं केल्याने बऱ्याच पेन्शनधारकांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे। या पत्रामध्ये स्पष्ट असं नमूद करण्यात आलेलं आहे की कोषागार कार्यालय किंवा लेखाधिकारी विभाग हा कोणत्याही पेन्शनधारकांना फोन करून त्यांच्याकडे असलेली रक्कम ही फोनद्वारे, गुगल पे, फोनपेद्वारे ही शासनाकडे परत घेतली जात नाही। लेखा विभाग असेल किंवा कोषागार कार्यालय आहे, एखाद्या पेन्शनधारकांना, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना कार्यालयीन पत्राद्वारे ते संपर्क करत असतात। म्हणून आपण जर पेन्शनधारक असाल, कुटुंब निवृत्ती वेतनधारक असाल आणि आपल्याला जर बाहेरच्या व्यक्तीकडनं थकबाकी आम्ही आपणास काढून देऊ यासाठी जर फोन येत असेल तर अशा फोनला रिस्पॉन्स देऊ नये, या संदर्भातली जनजागृती करण्यासंदर्भातला हा महत्त्वाचा आदेश काल निर्गमित झालेला आहे। त्यामुळे आम्ही सुद्धा सर्व पेन्शनधारकांना, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना आवाहन करतो आहे की आपल्याला जर थकबाकी संदर्भात कोणाचा फोन आला असेल किंवा फोन येत असेल तर अशा लोकांना रिस्पॉन्स न देता सरळ आपण कोषागार कार्यालय किंवा आपण ज्या कार्यालयातून सेवानिवृत्त झाला तिथे किंवा लेखाधिकारी कार्यालय इथे संपर्क साधावा। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।